हा आमचा घरातील ओल्या कचऱ्याचा पासून सेंद्रिय खत बनवण्याचा कंपोस्टर. ह्याच्यामध्ये 2 कंटेनर असतात आणि बाजूच्या बोल्टच्या साहाय्याने हे कंटेनर आपल्याला वर खाली फिरवता येतात. सर्वप्रथम एक प्लास्टिकचे पसरट भांडे घेऊन ते आपण कंटेनरच्या खाली जमिनीवर ठेवावे. दररोज आपल्या घरातील ओला कचरा जमा करून तो ह्या वरच्या कंटेनरमध्ये टाकावा. आणि ह्याच्यावर आम्ही सोबत दिलेली सेंद्रिय पावडर त्याच्यावर कव्हर होईल ह्या दृष्टीने पसरून टाकावी, साधारण 1 ते 2 मूठ. आणि मग त्याचे झाकण बंद करावे. ही प्रक्रिया दिवसातून फक्त एकदाच करावी. त्याच्यानंतर ही प्रोसेस महिनाभर केल्यानंतर तो साधारण भरल्यावर तो कर बंद करून उलटा करावा. म्हणजे वरचा खाली आणि खालचा वर कंटेनर बदलतील एकमेकांना. ह्याच्यानंतर रिकामा कंटेनर वर आल्यावर त्याच्यामध्ये परत 1 महिना आपला ओला कचरा आणि पावडर हे टाकायचे आपण चालू ठेवावे. तसेच वेळोवेळी खाली जमा होत असलेले भांड्यामध्ये द्रव काढून ते आपण झाडांना टाकावे किंवा ते वॉशरूम आणि टॉयलेट्स धुवायसाठी वापरावे. असे एकंदरीत 2 महिने गेल्यानंतर खालचा कंटेनर टिल्ट करून वरती आणावा आणि त्याच्यातील तयार झालेले खत एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. आणि हे खत ओले असणार, त्याकरता एकतर आपण ते सुकवून पावडर बनवून करू शकता किंवा ते डायरेक्ट आपण झाडांना टाकू शकता. धन्यवाद.